महाराष्ट्र के नासिक से सामने आया कथित भोंदू बाबा अशोक खरात का मामला अब देश के सबसे बड़े सेक्स और ब्लैकमेलिंग स्कैंडल्स में गिना जा रहा है। इस मामले के सामने आने के बाद से सियासी भूचाल मचा है। इसी बीच नासिक से एक और सेक्स स्कैंडल का चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसमें 121 अश्लील वीडियो मिले हैं। दरअसल सातपुर इलाके से सामने आए एक्सटॉर्शन केस ने चौंकाने वाला मोड़ ले लिया है। 2 अप्रैल को शिकायत दर्ज कराने वाला 63 वर्षीय सीनियर सिटीजन अब खुद एक बड़े सेक्स स्कैंडल में आरोपी बन गया है। पीड़ित महिला की शिकायत पर आरोपी रविंद्र एंडे के खिलाफ सेक्सुअल अब्यूज आईटी एक्ट और एट्रोसिटी एक्ट के तहत गंभीर मामले दर्ज किए गए हैं। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है और मामले से पूरे शहर में हलचल मच गई है। काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती आणि त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं। तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्या विरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे एसीपी अंबड सचिन बारी साहेब करतायत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेत आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत, त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीने जर का कुणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे एसीपी असतील, आमचे पीआय असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सगळ्यांसमोर दिलेले आहेत। सर, साधारण हा गुन्हा कधीचा आहे, किती व्हिडिओ त्याच्या डिजिटल स्टोरेजमध्ये सापडले, त्यांनी असं का केलं असेल? याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसते की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्या समोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता, त्याच्यामुळे त्याच्यात नाईट ऍक्टचं देखील कलम लावलेला आहे। त्यामुळे नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काही आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहेत आणि अधिक तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये काय भाष्य करता येईल। त्या संदर्भात आता अधिक आमचा तपास अजून सुरू आहे, पण जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आणि आमच्या प्रेस नोटमध्ये पण नमूद आहे की तो कन्सल्टन्सीचं पण काम करायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या किंवा त्या माध्यमातून जर काही वेगळं कुठला आमिष किंवा आणखीन काही गोष्टी जर त्या ठिकाणी झाल्या असतील तर त्यामध्ये तपासामध्ये आपल्याला नाही आता ह्याच्याविषयी मी काही भाष्य करू शकत नाही, कारण अजून तपासात तशी कुठली बाब समोर आलेली नाही, परंतु सखोल तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगतो। होतील आता त्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत आता आम्ही सर्वप्रथम तर आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहोत, त्याच्यानंतर मग त्याचा पीसीआर वगैरे घेतल्यानंतर किंवा पुढील फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये घटनास्थळ पंचनामा असेल किंवा झडती असेल किंवा त्या अनुषंगाने ज्या काही जप्ती असतील त्या सगळ्या गोष्टी आणि सोबत आमची फॉरेन्सिकची टीम पण त्या ठिकाणी असेल आणि त्या सगळ्या इतर ज्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्या जातील। त्यांच्या बाबतीत आम्ही 5 दिवसांचा पीसीआर आम्हाला मान्य न्यायालयाने दिलेला आहे, त्याच्यामध्ये अधिक तपासामध्ये आता आणखीन काही नव्यानं बाबी काही समोर येतील तर त्या देखील त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो। सर, जे खंडणीखोर आहे ते ऑफिस बॉयच होता, तो 16 वर्षापासून होता, तो सहकारी असू शकतो का या प्रकरणात? असं सकृतदर्शनी तरी वाटत नाहीये, कारण आपल्या तपासामध्ये आता पण जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं त्याचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे असं निश्चितपणे वाटत नाही। थँक्यू। लोकल मीडिया रिपोर्ट के अनुसार आरोपी रविंद्र एंडे ने 2 अप्रैल को 4 लोगों के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी कि उसके निजी वीडियो वायरल करने की धमकी देकर पैसे मांगे जा रहे हैं। पुलिस ने जांच करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार भी किया था, लेकिन आगे की जांच में मामला पूरी तरह पलट गया।
सातपुर पुलिस स्टेशन में दर्ज इस एक्सटॉर्शन केस की जांच के दौरान पुलिस ने आरोपियों से मोबाइल, पेन ड्राइव और मेमोरी कार्ड बरामद किए। इन्हीं डिजिटल सबूतों की जांच के दौरान पुलिस को 121 अश्लील वीडियो क्लिप मिली, जिससे जांच की दिशा पूरी तरह बदल गई। शुरुआती जांच में सामने आया कि एक्सटॉर्शन केस का शिकायतकर्ता रविंद्र एरांडे ही इन सभी वीडियो में अलग अलग महिलाओं के साथ दिखाई दे रहा है। इस खुलासे के बाद पुलिस भी हैरान रह गई और मामले ने नया मोड़ ले लिया। इसी बीच एक महिला ने सातपुर पुलिस से संपर्क कर गंभीर आरोप लगाए। महिला के अनुसार आरोपी ने उसके बेटे को सरकारी नौकरी दिलाने और भविष्य उज्ज्वल बनाने का वादा कर उसका भरोसा जीता और उसका फायदा उठाया और उसे नासिक तथा इगतपुरी के अलग अलग होटलों में ले जाकर बार बार यौन शोषण किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और कोर्ट ने उसे 2 दिन की पुलिस रिमांड पर भेज दिया है। पुलिस जांच के दौरान सामने आया है कि आरोपी ने कई महिलाओं के साथ यौन संबंध बनाए और उनके गुप्त वीडियो रिकॉर्ड किए। इस खुलासे के बाद एक बड़े सेक्स रैकेट या स्कैंडल की आशंका भी जताई जा रही है। पुलिस द्वारा जब्त किए गए डिजिटल सबूतों की विस्तृत जांच जारी है और अधिकारियों का कहना है कि आने वाले समय में और भी चौंकाने वाली जानकारी सामने आ सकती है। नासिक से संदीप द्विवेदी की सनसनीखेज क्राइम रिपोर्ट।